महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या मिसिंग लिंक आता सेवेत येतोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं आज लोकार्पण झालंय। हा जगातील सर्वात जास्त म्हणजे 23.5 मीटर रुंदीचा बोगदा आहे आणि या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ साधारण 25 ते 30 मिनिटांनी वाचणार आहे। पुलाच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक उपाययोजना करण्यात आल्या। 24 तास सीसीटीव्ही खाली देखरेख, विशेष व्हेंटिलेशन प्रणाली यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले। तसंच लेन शिस्त पाळणं बंधनकारक आहे। नियमाचं उल्लंघन केल्यास चलान आकारलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या। पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल, जे त्याला भरावं लागेल। त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे। 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारण दिले, 13 की हा का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली। या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही आणि 13 कारण देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला। आणि मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की पूर्वीच्या लोकांनी म्हणाले होते की होणार नाही, रद्द केला होता। जे होणार नाही तेच आपण करतो, याला महायुती सरकार म्हणतात। आणि म्हणून चॅलेंज त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारलं आणि त्यावेळेस देखील मी मंत्री होतो MSRDCचा। आज लोकार्पणाप्रसंगी देखील तुम्ही मुख्यमंत्री आहात, मी उपमुख्यमंत्री असलो आणि तरी MSRDCचं खातं माझ्याकडे आहे। त्यामुळे हा योगायोग आहे की आम्ही केलेलं भूमिपूजन त्याच प्रकल्पाचं लोकार्पण देखील आम्हीच करतो, हे महत्त्वाचं आहे। तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले वर्क फ्रॉम होम वाले, मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला। त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम, पण त्यानंतर मग 4 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी, जसा अभियांत्रिकी चमत्कार आहे तसा महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी चमत्कार केला आणि पुन्हा या रस्त्याला 4 वर्षापूर्वी मुख्यमंत्री मी असताना परत जोर लावला आणि मग आम्ही दोघांनी मिळून या मिसिंग लिंकला ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।